आणि अभिनेत्री ममता कुलकर्णीनं सुद्धा खरात प्रकरणामध्ये भाष्य केलंय आणि वादात उडी घेतली आहे। आपण बॉलिवूडमध्ये असताना आपल्याला अनेक भोंदू बाबा भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुझं बॉलिवूडमध्ये काही होणार नाही, तरीही मी सुपरस्टार झाले, असा खुलासा ममता कुलकर्णीनं केलाय। बॉलिवूड येण्या अगोदर मला 2-3 ज्योतिषवाले भेटले, मला भेटले तुम्ही कुठूनही बॉलिवूडचे काही नाही होणार आणि तुम्ही सांगा। मी त्यावेळेला माझ्याबरोबर खूप कुठून मोठ्या फिल्म हस्त्यांच्या घरातून निघालेल्या मुली, त्यांच्यामध्ये मी येऊन सुपरस्टार झाली, तर हे लठाडलं की नाही मी या भविष्यवाणीला। मग तुम्ही अशा आलतू फालतू लोकांकडे का आपले कर्मण्य वा अधिकार असते, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु मात्र संगोस्तव कर्मणे, तुम्ही आपलं कर्म करा, कर्म ही आपलं फल आहे। मी म्हणेन चला कधी कधी असतं की आपल्या घरामध्ये लग्न असतं तर मुलीची पत्रिका दाखवायची, तिथपर्यंत जावा। तुम्ही त्याच्या बेडरूममध्ये कसे शिरला की तुम्हाला डोकं नाही। पण आपण मराठी आहोत, तुम्हाला अच्छा स्त्रियांमध्ये सर्वात मोठं हे असतं, आपण म्हणतो ना की त्यांना एक थर्ड विजन पण असतं, आतनं त्यांना कळतं की कोण आपण किती बघतो, किती असं बघितलं की हलकट दिसतं कसं माझ्याकडे वरनं खाली बघतोय, तो स्त्रिया सर्वप्रथम पकडते। तर तुम्ही कोणाकडे हात दाखवायला जातात, तुम्ही कोणाकडे तुमची पोथी दाखवतात कुंडलिनीची, आपला जन्मपत्रिका, तुम्ही त्याच्या बेडरूममध्ये कसे शिरलात मला नाही समजलं ते। पण आई जागा तुम्हाला वाटलं तुम्ही निर्बला, तुम्हाला कळलं नाही आणि फटके मारून निघायचा होता, येऊन फटकन केस तर ॲटलिस्ट 50 बायका वाचल्या असत्या। आणि या खरात प्रकरणी एक वेगळी विकृती सुद्धा पाहायला मिळते। ही विकृती आहे त्या लोकांची की ते सध्या खरात प्रकरणातल्या पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करतात, पण अशा सगळ्या लोकांची पोलिसांनी दखल घेतली आहे। पोलीस त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। सोशल मीडियावरती 65 जणांनी पीडितांचे व्हिडिओ मॉर्फ केल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता पीडितांचे व्हिडिओ, फोटो काहीही व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे। खरात प्रकरणी पोलीस कर्मचारी आता आक्रमक झालेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।